नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आय होप सगळे छान असाल, स्वस्त असाल, मस्त असाल, खुश असाल आणि आपापल्या लाईफमध्ये हॅपी असाल. तर आपण कर्मावरती जो पाठ वाचत होतो त्याच्यातला विचार कर्म निर्माण करतात का, हा 8वा पाठ आहे. मध्ये थोडासा उशीर झाला मला अपलोड करायला व्हिडिओ, त्याबद्दल सॉरी. आणि नेहमीप्रमाणे सत्य कर्माचा आणि धर्माचा विजय असो असं म्हणून पुढे वळूया की पुष्कळ लोक वाईट विचार, पाप करतात याबद्दल आश्चर्यच. विचार खूप शक्तिशाली असतात, यात शंका नाही. विचार भावना निर्माण करतात आणि भावना कृती बनू शकतात. पण स्वतःचे विचार वाईट कर्म निर्माण करत नाहीत. ते कार्मिक कायद्यात हस्तक्षेप करण्यास सक्षम नाहीत. जगातील अनेकांचा असा विश्वास आहे की वाईट विचार हे वाईट कर्मासारखेच असतात. तर आपण साधे तर्क समजून घेऊया. आपल्याला रोज हजारो विचार येतात. विचार आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. जर आपण या विचारांना कृती बनवून दिले तर ते चांगले आणि वाईट दोन्ही कर्म बनतात. मात्र आपल्याला बुद्धीची देणगी तर दिलेलीच आहे. बुद्धी हे असे क्षेत्र आहे जे विचारांचा भेदभाव करते. आपल्या जीवनाचा हा पैलू आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे निवडण्याची परवानगी देतो. ही इच्छा, ही निवड आणि बुद्धी केवळ मानवालाच दिली गेलेली आहे. जर आपण या देणगीचा उपयोग केला नाही आणि आपण आपल्या मनाचे गुलाम झालो तर आपल्या दुष्ट विचारांना वाईट कृत्य बनवून द्यावीत, जे वाईट नशिबाची बीजे पेरतील. कमला होती, तिचे मन कुटील होते. तिला तिच्या मैत्रिणींच्या यशाचा फार हेवा वाटायचा. तर अगदी कमी संधी मिळाल्यावर ती बदला घेईन असं तिला वाटायचं. तिच्या मनाने तिला ही वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त केले आणि कमलाला त्रास सहन करावा लागला. प्रत्येक वाईट कृत्य, प्रत्येक पाप एक कर्म बनले, जे तिच्या कर्मखात्यात नोंदवले गेले. कर्माचा नियम चुकत नाही. तिला प्रत्येक वाईट कृत्याची परतफेड करावी लागली. कमलाचा त्रास सगळ्यांनाच दिसत होता, पण तिच्या दुष्ट विचारांना पाप न बनवण्याची कला तिच्या मैत्रिणी श्यामलाने आत्मसात केली होती. ती जरी वाईट विचार आले तरी ते तिच्या बुद्धीने उकरून काढायचे, कारण श्यामलाच्या आयुष्यात कोणतीही वाईट कृती नव्हती, कोणतेही वाईट कर्म नोंदवले गेले नव्हते. ती आनंदी आणि शांत जीवन जगत होती. आणि म्हणायचं झालं तर मी असं म्हणेन की जरी एखादं कृत्य वाईट आपल्यावर घडलं आणि ते जरी आठवलं तरी त्याबरोबर आलेली जी शिकवण असते किंवा त्याबरोबर आलेले जे प्रश्नसुद्धा असतात त्याच्यावर विचार करणे हे सर्वात महत्त्वाचे, ना की तो जो एपिसोड झाला आपल्या आयुष्यामध्ये त्याला जास्त बघण्यापेक्षा त्यामध्ये आपल्याला काय प्रश्न विचारले गेले किंवा कोणत्या उत्तराची उकल आपल्याकडून हवी आहे हे पाहणे फार गरजेचे. तर हा अध्याय इथंच थांबवते आणि एक प्रेरणादायी तेज वाक्य सरश्रींचा आनंदी विचार यांच्यामधलं सांगते की दुसऱ्यांच्या प्रगतीत आनंदित होणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीचा मार्ग खुला करणे हा निसर्ग नियम आहे. पण दुसऱ्यांच्या प्रगतीने दुःखी होणे किंवा त्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणे हे स्वतःच्या आनंदात अडथळा आणण्यासारखे किंवा दुःख आणण्यासारखे असते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.